मेरे प्रिय छात्रों, मेरा नाम M.K. अंजना मूर्ति है। मैं आज आप सभी को मातृभूमि कविता के बारे में समझा रहा हूँ। छात्रों, हम पिछली कक्षा में मातृभूमि कविता के कवि भगवती चरण वर्मा का परिचय कर लिया है। आज हम मातृभूमि कविता के बारे में जान करेंगे। छात्रों, मैं पहले ही कहा कि कवि भगवती चरण वर्मा इस कविता में हमें देश प्रेम की झलक दिखाते हैं और मातृभूमि को प्रणाम करते हुए इस हमारे देश में मिले हुए वन संपत्ति का, खनिज संपत्ति का वर्णन करते हैं और हमारे देश में पैदा हुए महापुरुषों को स्मरण करते हैं। प्रिय छात्रों, हम कविता के बारे में जान करेंगे। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಾನು ಈ ದಿನ ಮಾತೃಭೂಮಿ ಕವಿತೆಯ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆಲ್ಲ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಾವು ಹಿಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಮಾತೃಭೂಮಿ ಕವಿತೆಯ ಕವಿ ಪರಿಚಯವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡ್ವಿ. ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರುವ ಹಾಗೆ ಈ ಕವಿತೆಯ ಕವಿ ಭಗವತಿ ಚರಣ್ ವರ್ಮಾರವರು. ಭಗವತಿ ಚರಣ್ ವರ್ಮಾರವರು ನಮಗೆ ಈ ಮಾತೃಭೂಮಿ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ದೇಶ ಪ್ರೇಮದ ಚಿಲುಮೆಯನ್ನು ಪ್ರತಿಬಿಂಬಿಸ್ತಾರೆ, ದೇಶ ಪ್ರೇಮದ ಸಂದೇಶವನ್ನು ಸಾರ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಸಿಗುವಂತಹ ವನ ಸಂಪತ್ತಿನ ಬಗ್ಗೆ, ಖನಿಜ ಸಂಪತ್ತಿನ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ನಮ್ಮ ದೇಶದ ಪ್ರಗತಿಗೆ, ಕೀರ್ತಿಗೆ ಅಪಾರವಾದಂತಹ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ನೀಡಿದಂತಹ ಮಹಾಪುರುಷರನ್ನು ಸ್ಮರಿಸ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಭಾರತ ಮಾತೆಯ ವಿಶೇಷತೆ ಏನು ಎಂಬುದನ್ನು ಸಾರ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ಒಟ್ಟಾರೆ ಮಾತೃಭೂಮಿ ಎಂಬ ಕವಿತೆಯ ಹೆಸರೇ ಹೇಳುವಂತೆ ನಮ್ಮ ಭಾರತಾಂಬೆಯ, ಭಾರತ ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ಅಪಾರವಾದಂತಹ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಸಾರುವಂತಹ, ಮಾಹಿತಿ ನೀಡುವಂತಹ ಒಂದು ಕವಿತೆ ಇದಾಗಿದೆ. ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಈ ಮಾತೃಭೂಮಿ ಕವಿತೆಯ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳಿಯೋಣ. ಕವಿ कहते हैं कि मातृभू शत शत बार प्रणाम. कवि भगवती चरण वर्मा मातृभूमि से, भारत माता से कहते हैं, हे भारत माँ, तुम्हें शत शत बार प्रणाम, तुम्हें शत शत बार प्रणाम. हमरों की जननी, तुमको शत शत बार प्रणाम. हे भारत माता, हे मातृभूमि, तुम्हें हमरों की जननी हो. ऐसे हमरों की जननी तुम्हें शत शत बार प्रणाम करता हूँ. हे ಮಾತೃಭೂಮಿ, ನಿನಗೆ ಶತಶತ ವಂದನೆಗಳು. ನೀನು ಹಮರರ ಜನನಿ, ಹಮರ ಮಹಾಪುರುಷರ ಜನನಿ. ನಿನಗೆ ಶತಶತ ವಂದನೆಗಳು. ಮಾತೃಭೂ ಶತ ಶತ ಬಾರ್ ಪ್ರಣಾಮ.
तेरे उर में शायद गांधी बुद्ध और राम। तेरे हुर में, हुर का मतलब हृदय, तेरे हुर में शायद, शायद का मतलब पैदा होना, जन्म होना, सोया हुआ, सोया हुआ। तेरे उर में शायद गांधी, तुम्हारे उर में गांधी, बुद्ध, राम जैसे महापुरुष सो रहे हैं। जन्म लेकर राम, बुद्ध, गांधी तुम्हारे कोख में पैदा होकर तुम्हारे कीर्ति के लिए, तुम्हारी प्रगति के लिए अद्भुत देन देकर अमर हुए हैं, तुम्हारे हृदय में सो रहे हैं। ऐसे महापुरुषों को जननी तुम्हें शत शत बार प्रणाम। हे भारत माते, हे मातೃಭೂಮಿ, ನಿನಗೆ ನೂರು ನೂರು ವಂದನೆಗಳು. ನೀನು ಅಮರರ ಜನನಿ, ಅಮರರ ತಾಯಿ, ನಿನಗೆ ನೂರು ನೂರು ವಂದನೆಗಳು. ಹೇ ಮಾತೃಭೂಮಿ, ನಿನಗೆ ನೂರು ನೂರು ವಂದನೆಗಳು, ಶತ ಶತ ವಂದನೆಗಳು. ನಿನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಗಾಂಧಿ, ಬುದ್ಧ, ರಾಮ ಮುಂತಾದಂತಹ ಅನೇಕ ಮಹಾಪುರುಷರು ನಿದ್ರಿಸುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಚಿರನಿದ್ರೆಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಅಂತಹ ಮಹಾನ್ ಪುರುಷರಿಗೆ ಜನ್ಮವನ್ನು ನೀಡಿದಂತಹ ಹೇ ಮಾತೃಭೂಮಿ, ಹೇ ಭರತ ಮಾತೆ, ಭಾರತ ಮಾತೆ, ನಿನಗೆ ಶತ ಶತ ವಂದನೆಗಳು ಅಂತ ಕವಿ ಮೊದಲನೇ ಪ್ಯಾರದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. छात्रों, हमेशा परीक्षा में एक प्रश्न पूछते हैं. ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಸದಾ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾರೆ. मातृभूमि को अमरों की जननी क्यों कहते हैं? मातृभूमि को अमरों की जननी क्यों कहते हैं? ಮಾತೃಭೂಮಿಯನ್ನ ಅಮರರ ತಾಯಿ, ಅಮರರ ಜನನಿ ಅಂತ ಯಾಕೆ ಕರೀತಾರೆ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾರೆ. इस प्रश्न का उत्तर है कि मातृभूमि की कोख में राम, बुद्ध, गांधी जैसे महापुरुष पैदा होने के कारण मातृभूमि को अमरों की जननी कहते हैं. ಮಾತೃಭೂಮಿಯ ಗರ್ಭದಲ್ಲಿ ಗಾಂಧಿ, ಬುದ್ಧ, ರಾಮ ಮುಂತಾದಂತಹ ಅನೇಕ ಮಹಾಪುರುಷರು ಜನಿಸಿರುವುದರಿಂದ ಮಾತೃಭೂಮಿಯನ್ನು ಅಮರರ ತಾಯಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. बाद में हम दूसरे प्यारा के बारे में जान करेंगे. ನಾವೆರಡನೇ ಪ್ಯಾರ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಯೋಣ. ಹರೇ ಬರೇ ಹೈ ಖೇತ್ ಸುಹಾನೆ, हरे बरे है खेत सुहाने. हे मातृभूमि, तुम्हारे खेत हरे भरे है, सुंदर है, सुहाने है. सुंदर है, सुहाने है. सुहाने का मतलब सुंदर है. हे मातृभूमि, तुम्हारे खेत हरे भरे है, सुहाने है. हे मातृभूमि, ನಿನ್ನ ಹೊಲ ಗದ್ದೆಗಳು ಹಚ್ಚ ಹಸುರಾಗಿವೆ. फूल फल फूलों से युतवन उपवन. तुम्हारे खेत हरे भरे होकर सुंदर है, और वन उपवन फल फूलों से भरे है.
फल फूलों से वन उपवन भरे हुए है। खेत हरे भरे होकर सुंदर सुहाने है। तेरे अंदर भरा हुआ है। कवि भगवती चरण वर्मा कहते हैं, हे मातृभूमि, तुम्हारे खेत हरे भरे होकर सुंदर और सुहाने हैं। तेरे वन और उपवन फल फूलों से भरे हुए हैं। तेरे अंदर भरा हुआ है खनिजों का कितना व्यापक धन। तेरे अंदर खनिजों का व्यापक धन भरा हुआ है। हे ಮಾತೃಭೂಮಿ, ನಿನ್ನ ಹೊಲ ಗದ್ದೆಗಳು ಹಚ್ಚ ಹಸುರಾಗಿವೆ. ನಿನ್ನ ವನಗಳು ಕಾಡುಗಳು ಹೂವುಗಳಿಂದ ಹಣ್ಣುಗಳಿಂದ ಕೂಡಿದ್ದು ಸುಂದರವಾಗಿವೆ, ನಯನ ಮನೋಹರವಾಗಿವೆ. ನಿನ್ನಲ್ಲಿ ಹಡಗಿವೆ, ನಿನ್ನಲ್ಲಿ ಖನಿಜ ಸಂಪತ್ತಿನ ಅಪಾರವಾದ ಗಣಿಗಳು ತುಂಬಿವೆ. ಖನಿಜ ಸಂಪತ್ತಿನ ಗಣಿಗಳೇ ಹರಡಿವೆ. मुक्त हस्त तो बांट रही हैं, तुम सभी को मुक्त हस्त से बांट रही हो. बांटने का मतलब ಹಂಚುವುದು. ಮುಕ್ತ ಹಸ್ತತು ಉದಾರ ಕೈಗಳಿಂದ ನೀನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಂಚ್ತಾ ಇದೀಯಾ. ಸುಖ ಸಂಪತ್ತು ಧನ ದ तुम मुक्त हस्त से बांट रही हो. ಸುಖ ಸಂಪತ್ತಿ और ಧನದ ನೀನು ಮುಕ್ತವಾದ ಕೈಗಳಿಂದ ಹಂಚ್ತಾ ಇದೀಯಾ. ಏನು ಸುಖ ಸಂಪತ್ತು ಧನ ಐಶ್ವರ್ಯಗಳನ್ನು ಮುಕ್ತವಾದ ಕೈಗಳಿಂದ ಹಂಚ್ತಾ ಇದೀಯಾ. ಹೇ ಮಾತೃಭೂಮಿ, ತುಮೇ ಶತ ಶತ ಬಾರ್ ಪ್ರಣಾಮ. ಹೇ ಭರತ ಮಾತೆ, ನಿನಗೆ ಶತಶತ ವಂದನೆಗಳು. ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ತುಮಾರೆ खेत हरे भरे है, फल फूलों से तुम्हारा वन उपवन भरा हुआ है. तेरे अंदर खनिजों का व्यापक धन है. तुम सभी को मुक्त हस्त से सुख संपत्ति धन दौलत बांट रही हो. ऐसे महान मातृभूमि तुम्हें शत शत बार प्रणाम. ಹೇ ಮಾತೃಭೂಮಿ, ನಿನ್ನಲ್ಲಿ ಹಚ್ಚ ಹಸುರಾದಂತಹ ಹೊಲಗದ್ದೆಗಳಿವೆ, ವನ ಉಪವನಗಳು ಹೂವುಗಳಿಂದ ಹಣ್ಣುಗಳಿಂದ ತುಂಬಿವೆ. ನಿನ್ನಲ್ಲಿ ಖನಿಜ ಸಂಪತ್ತಿನ ಗಣಿಗಳೇ ತುಂಬಿವೆ. ನೀನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಸುಖ ಸಂಪತ್ತು ಹಣ ಐಶ್ವರ್ಯಗಳನ್ನು ಹಂಚ್ತಾ ಇದೆಯಾ. ಹೇ ಮಾತೃಭೂಮಿ, ನಿನಗೆ 100 ವಂದನೆಗಳು ಅಂತ ಕವಿ 2ನೇ ಪ್ಯಾರದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಛಾತ್ರೋ